तर पुन्हा एकदा बुलेटिनमध्ये स्वागत आहे। सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आणि त्यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। आपण थेट जाऊया। सिद्धार्थ, मनोज जरांगे पाटील तुमच्या सोबत आहेत। काय त्यांच्याकडून प्रतिक्रिया येते? कारवाईला तर चांगलाच वेग आलेला दिसतोय। का अमित, मनोज जरांगे पाटील असतील किंवा इतर सगळे जे मयत सरपंच संतोष यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांची इच्छा होती 302चा गुन्हा लागावा, हत्येचा गुन्हा लागावा आणि त्यानंतर त्यांना मकोकाच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हावी। सव्वा महिन्यापासून यासाठी मागण्या होत्या, आंदोलनं होते, मोर्चे झाले। मात्र आज ती मागणी पूर्ण झाल्यासारखं दिसतंय आणि त्याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत मराठा आरक्षणाचे योद्धे मनोजदादा जरांगे पाटील आहे। दादा, तुम्ही ही मागणी लावून धरली होती, काल आंदोलन झालं त्या ठिकाणी तुम्ही आला होतात। काय प्रतिक्रिया तुमची? वाल्मिक कराड यांच्यावर सध्या मकोकाही लागलाय आणि हत्येचा गुन्हा देखील। ते अपेक्षित होतं, गरजेचं होतं ते, कारण आक्रोश लय होता हो। शेवटी जनभावना महत्त्वाची। राज्यातली जनता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे न्याय मागत होती। हत्येतले आणि खंडणीतले हे आरोपी एकच आहेत। मी स्पष्टपणानं IBN लोकमतवरती जाहीरपणानं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना सांगतो, खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत। खंडणीतल्या आरोपीनंच खून करायला आणि खंडणी घेण्यासाठी लोक पाठवलेले होते, मुख्य तेच। ही झाला एक भाग। यांची आणखीन एक टोळी, ती सुद्धा मी IBN लोकमतच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो की यांच्या वेगळ्या वेगळ्या टीम आहेत। एकाने खंडणी मागायची, एकानं खून करायचा, ही दुसरी टीम। तिसरी टीम त्यांची अशी की छेडछाडी करायच्या, बलात्कार करायचे, दरोडे करायचे। 6वी 7वी टीम त्यांची अशी की घरं बळकायचे, जागा बळकायच्या, जमिनी बळकायच्या। खून जर केला किंवा मारामारी केली, चोरी केली, तर याला घेऊन पळणारी एक वेगळी टीम आहे। यांना सांभाळणारी वेगळी टीम, गाड्या देणारी वेगळी टीम, यांना जीव घालणारी वेगळी टीम, पैसे पुरवणारी वेगळी टीम, यांना घरं राहायला देणारी वेगळी टीम। ह्या टीम आहेत आणि याला सांभाळणारा एक आहे। याच्यामुळं खंडणीतल्या आरोपींवरती खुनाचा गुन्हा मोका लागणं गरजेचं आहे। खुन्यातले आणि खंडणीतले या दोघांवरती खुनाचा आणि मोका लावून खुनाचा खटला दाखल करून मोका लावायचा आणि सहआरोपी बाकीची टीम आहे ना, ही टोळी, संघटित गुन्हेगारी करणारी ही धनंजय मुंडेची टोळी, हिचा सफाया करणं मुख्यमंत्री साहेबांना गरजेचं आहे। तुम्ही मागं हटू नका। एक माणूस खंडणीतला तो सरकार चालत नाहीये, तो सरकार नाही चालवत। त्यामुळं मुलाहेजा कोणाचा करायचा नाही। यांचा नायनाट मुळा सकट बिमोड करा, यांना सोडू नका। आणि जे आता खंडणीतले खुनातले आरोपी आहेत, यांना जे पोचणार आहेत, हे सगळ्या टीमा धरा, यांना सहआरोपी करा। एक का मुख्यमंत्री साहेब, पहिलं खंडणीतले आणि खुनातले एकच आहेत, त्यांच्यावर 302 आणि मोका लावा, केस अंडर ट्रायल चालवा। यांना जन्मठेपच झाली पाहिजे, फाशीच झाली पाहिजे, सुटले नाही पाहिजे यातले एक पण। दुसरं काम, यांना साथ देणारे सगळे 302 मध्ये सहआरोपी करा, एकाला पण सोडू नका। 100-150 जणच असतील, पण यांनी पुरं राज्य वेटीस धरलंय साहेब, पूर्ण राज्य वेटीस धरलंय। यांचा समूळ नायनाट करा। राज्याला मुख्यमंत्री साहेब एकामुळं डाग लागू देऊ नका आणि यांचा पाठी राखा। मात्र नार्को टेस्ट करून शोधा, कारण हे पुरावे नष्ट करणार नाहीत। म्हणून यांचे नार्को टेस्ट सगळ्यांची करा आणि यांचे पुरेचे पुरे हे मध्ये टाकून हे यांचा पुरा नायनाट करा। ती जातले चांगली हो। आम्ही वंजाऱ्याला, धनगराला, दलित मुस्लिमांना, 12 बलुतेदार कधीच बोललो नाहीत, कधीच बोललो नाहीत, बोलणार सुद्धा नाही। त्यांच्यात लय लोक चांगले आहेत, पण हे धनंजय मुंडेची जी गुंडाची टोळी आहे ना, संघटित गुन्हेगारी करणारी टोळी, हिनी त्या जातीची, जिल्ह्यातली सगळी समाजाची पतच घालून टाकली। आज त्यांच्यावरती खालीमान घालून चालायची वेळ ह्या टोळीनं आणली। म्हणून मुख्यमंत्री साहेबांना सांगणं, हे एकटा खंडणीतला राज्य चालवत नाही, अजिबात चालवत नाही। याचा समूळ नायनाट करा, सगळे शोधा यातले, हे पुरेमध्ये टाका, डाग लागणार नाही। आज जर मोक्यात घेतला असेल, अधिकृतपणानं मला माहीत नाही, मी आजारी होतो त्यामुळं, पण घेतला असेल, त्याच्यावर 302 दाखल केला असेल तर मुख्यमंत्री साहेबांचा मनापासून कौतुक आहे। माझा प्रश्न तोच होता, जर चांगलं काम करत असेल तुम्ही तोंड भरून कौतुक करता। मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात जाहीर केलं होतं, कुटुंबाला बोलून सुद्धा सांगितलं की कुणालाही सोडणार नाही। त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला। यस, फक्त तपासात पुढे घोळ व्हायला नको, चार्जशीटमध्ये काही छेडछाड व्हायला नको, पुरावे नष्ट करायला नको। म्हणून यांचे जर मोबाईल देत नसले, पुरावे देत नसले, तर ह्या संघटित टोळी जी आहे ना, गुन्हेगारी करणारी सराईत गुन्हेगार आहेत, यांच्यावर दरोडेचे गुन्हे आहेत, बलात्कारात छेडछाडीचे गुन्हे आहेत, हे जमिनी बळकीत आहेत, दादागिरी करतात पैशासाठी, चोट्टे चाट्टे येते। याच्यासाठी त्यांच्या संबंध समाजाला डाग लागतोय आणि राज्यातल्या जनतेत सुद्धा डाग लागतोय। मग राज्याला जर डाग लागू द्यायचा नसतं तर मुख्यमंत्री साहेबांचं यांना मध्ये टाका। खरंच मनापासून तुमचं कौतुक आहे मुख्यमंत्री, पण सुटता कामा नये। याच्यातला एकही आरोपी सुटता कामा नये, एकासाठी पुरं राज्य अंगावर घेऊ नका मुख्यमंत्री साहेब।
रोष पत्करू नका जनतेचा, कारण ही टोळी आहे. हे पैशासाठी याला जात फात काय कळत नाही. कोणत्या जातीचा आहे, आपल्या आहे का दुसऱ्याचा आहे, का कचाकच मारित माज आणि मगरूर यांचा उतरला पाहिजे. कारण हे कनेक्शनला डेंजर आहे. धनंजय मुंड्यांनी ही टोळी तयार केलेली. ह्या टोळीचं कनेक्शन लांबपर्यंत. हे टोळीचं कनेक्शन सगळं शोधून काढा. हे आंदोलनं करतायत, आरोपीला पाठिंबा देत आहेत, सोडण्यासाठी सांगतायत. अरे आता मग ही रूढ पाडणार. आता एखादा माणूस मेला की जनता आता आपल्या जातीकडून आपण आपले लोक उठणार, सोडून द्या आमचा माणूस, सोडून द्या आमचा माणूस. आंदोलन करता, आंदोलन हे संपवा. मुख्यमंत्री साहेब हे समूळ नायनाट करायला ठेवू नका. याला काय फरक नाही पडत. तेव्हा राज्य चालवत नाही. पाटील साहेब, मकोका लावा, आरोपींना अटक करा, 302चा गुन्हा लावा, हत्येचा गुन्हे लावा, या सगळ्या मागण्या कुटुंबाच्या होत्या, तुमच्या होत्या, सगळ्या समर्थकांच्या होत्या. आता ह्या मागण्या पूर्ण झाल्या. इथून पुढे आंदोलनं होणार आहेत का? राज्यभर जी आंदोलनं होत आहेत काय ते तर आता समाज ठरवलंच. त्यात काय दुमत असण्याचं कारण नाही. कारण आनंद तर नाहीच आहे. त्यांना फासावर लटकेपर्यंत, जेलमठेप होईपर्यंत मात्र अंडर ट्रायल चालवा. यांची मुख्यमंत्री साहेब सगळ्यांची अंडर ट्रायल चालवा. पण हे लय किचकट आहे बरं का फडणवीस साहेब. हा किचकट विषय, ही खूप नेटवर्क खोलपर्यंत गेलेलं आहे. तुम्हाला हे मुळा जाळासा जर उखडायचा असेल, तुम्हाला मुळा इजा करता येणार नाही. कोणाची गय करू नका अजिबात. मुख्यमंत्री स्वतः म्हणले दयामाया करणार नाही. यस, काल त्यांचा फोन पण आलता वाटतं पोलीस प्रशासनाला बीडच्या. दयामाया करायचा नाही म्हणून योग्य स्टेटमेंट आहे. तुम्ही दयामाया करू नका, कारण हे नेटवर्क मुळा जाळासकट उखडून काढा. कारण हीच योग्य वेळ आहे की हे गुंडगिरी करणारे, खून करणारे, बलात्कार करणारे यांच्यापासून राज्याला डाग लागतो. कलंकित होतं राज्य, होऊ देऊ नका. कारण हे परळे थोडे आहेत हो. हे जे टोळी नाही थोडी आहे. त्यांच्या समुदायाला हे धनंजय मुंडेचे लोक आहेत. हे सगळे हे आंदोलनं करतात, हे करतात ना, हे थोडे आहेत. ही संघटित गुन्हेगारी करणारी लाभार्थी टोळी. चोरीतून मिळालेले पैसे, योजनातून शासनाचे मिळालेले पैसे, मारामाऱ्या, खुनं, चोऱ्या करून मिळालेले पैसे, लोकांचे घरं दाबले, इस्टेटी दाबल्या, कोणाचे प्लॉट दाबले, हडप केले, याच्यातून मिळालेले हे यांना काय भ्रम होता खूप मोठा. धनंजय मुंडेला खूप मोठा भ्रम होता. मी म्हणजे अमृत पिऊन आलेलो, राज्यात माझे लोक मगरुरी करणार, माच करणार, माझं कुणी करू शकत नाही. अरे रावणाचं टिकलं नाही बेट्या, तू कोणी. ह्या माझात मस्तीत राहिल्यामुळं एवढ्या मोठ्या त्यांच्या समजदार जातीला, त्यांच्या समजदार समाजाला प्रचंड मोठी पत होती, ती गेली डागला. माझा तोच प्रश्न होता. आता बीडची जिल्ह्यातले पोरं इतर ठिकाणी शिकायला आहेत, पुणे असतील, मुंबई असतील. बीडचा म्हणून सांगितलं तिथं रूम द्यायला तयार नाहीत. लोक आता बीडच्या तरुणांकडे शंकेने बघायला लागलेले आहेत. तुम्ही बीड जिल्ह्याचे आहात, मी बीड जिल्ह्याचा आहे. थोडं वाईट वाटतं. हे सामाजिक रिफ्लेक्शन चांगलं नाही. नाही, वाईट तर वाटतंच, पण बीडच्याकडे बघत नाहीत. ही वर्तुळूक टोळी चालवणाऱ्याकडे लोक बघतात. समजून घ्या. लोक त्यांच्या जातीकडे नाही बघत, लोक बघतायत ती जी टोळी चालितो धनंजय मुंडे, त्यांच्याकडे लोक वेगळ्या नजरांना बघतायत. का बघायचं नाही त्यांच्याकडं? तुम्ही मारामाऱ्या करणार, धमक्या देणार, लोकांना खुन्नसीनं बोलणार, दातड काढणार, ही करणार, घाण शिव्या देणार, तुम्ही लोकांना ढुसणे हाणून रस्त्यानं चालणार. तुम्हाला आय कळना, बहीण कळना, तुम्हाला लोक कळना, तुम्हाला जनता कळत नाही. तुम्हाला तुमचं जे आहे ना ते डबक्यात तेवढंच कळतं फक्त. तुम्हाला तुमचं तेवढंच आयुष्य कोरून बसलात तुम्ही. हे आमचे, हे आमचे, हे आमचे, एवढंच नाद लागलाय तुम्हाला. हे राज्य तुमचं आहे, हे जग तुमचं आहे, हे समाज तुमचा आहे, सर्व जाती धर्माचे लोक आपले आहेत. हे नाही कुणी आरक्षण मागितलं आडं पडतील, कुणी नोकरी मागितली आडं पडतील, कुणी कुठं जागा घ्यायची म्हणलं त्याच्यावर कब्जा मारतील. आता माझ्याकडे एक मॅटर आलं होतं, सांगायचं नव्हतं पण सांगतो आता. या माजलगावमध्ये तिथं वडवणीला आहे, चिंचपूर गावात, तिथं यांच्या ह्या धनंजय मुंडेच्या टोळीनं एक जणाच्या जमिनीवर कब्जा केलाय. आता 2 घंटे घेऊन गेला. मी आता पाठक साहेबांना, SP साहेबांना सांगितलं ते उठवा म्हणून. काय दादागिरी, कशामुळे मारता लोकांना तुम्ही? काय संबंध आहे? त्या नितीन साठेला मारलं त्यांनी, त्या बोरखेडीच्या महाजनवाडी जवळच्या परळीत. मराठ्याचा आहे म्हणून, याच्या जातीचा काय संबंध? म्हणून ही टोळी, हे आंदोलन करणारी हिला उखडा. मुख्यमंत्री साहेब मन जिंका राज्यातल्या जनतेचे तुम्ही. ही टोळी उखडून टाका. हे आंदोलन करणारी जात नका समजू हिला. ही टोळी आहे, लाभार्थी टोळी धनंजय मुंडेची. हिला उखडून टाका, हिला ठेवू नका अजिबात. कारण ही उखडली ना, राज्य गुन्ह्या गोविंदाने नांदणार आहे. हक्क मागायला गेलं जातीवादी समजता लोकाला. तुमच्या लेकराला हक्क मिळाला आरक्षणाचा, त्यावेळेस कुणी तुम्हाला जातीवादी नाही म्हणलं. ज्यावेळेस तुम्ही राज्य केलं, सत्तेवरती बसलात, तुम्ही प्रशासक म्हणून बसलात, तुम्ही शासक म्हणून बसलात, प्रशासनात गेलात, तुम्ही शासनात पण गेलात, काय दुःख झालं नाही कोणाला. कारण गुन्ह्या गोविंदाने नांदतेत. मराठे, वंजारी, धनगर, दलित, मुस्लिम, 18 पगड जातीचे. अरे तुम्ही ही टोळी कुठून आणली रे लोकांना खुन्नस देणारी? धनंजय मुंडे कुठून टोळीमध्ये तयार केली?
लोकांना खुन्नस देणारी, टार्गेट देणारी, लोकांना हिणून बोलणारी, अवमानास्पद वागणूक देणारी, म्हणजे तुमचं हेच राज्य तुम्ही मोठं समजता आणि लोकांना मोठं समजत नाहीत. ही जी वर्तणूक रूढ पाडली ना प्रतिमोर्चाची यांनी, ही यांच्यासाठी